जम्मू काश्मीरबाबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडतीये। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या बैठकीचा आढावा घेणार आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून जे दहशतवादी हल्ले होत आहेत त्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते। बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा सुद्धा उपस्थित असतील। केंद्रीय गृहमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर ही पहिलीच बैठक होतीये, त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, ही जी बैठक होणार आहे जम्मू काश्मीर संदर्भात जे हल्ले होत आहेत त्या संदर्भात अमित शहा सुद्धा या बैठकीचा आढावा घेणार आहेत। बरीच महत्त्वाची मानली जाते ही बैठक। नक्कीच, कारण अलीकडच्या काळामध्ये जे जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी किंवा दहशतवादी हल्ले वाढलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची अशीच बैठक म्हणावी लागेल। कारण ज्या दिवशी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी होत होता त्याच दिवशी जम्मूमधील रियासी जिल्ह्यामध्ये आतंकवाद्यांनी मोठ्या प्रमाणात हल्ला केलेला होता आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये 10 यात्रेकरूंचा मृत्यू झालेला होता। त्यानंतरही जम्मू काश्मीरच्या डोडा असेल किंवा कठुआ असेल या जिल्ह्यांमध्ये दहशतवादी घटना झालेल्या होत्या, दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता। त्याचबरोबर काही दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात सैन्याला यश प्राप्त झालेलं होतं आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळाही जप्त करण्यात आलेला होता। अलीकडच्या काळामध्ये आता या दहशतवादी ज्या घटना वाढलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण अशी बैठक होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, त्याचबरोबर उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि CRPF आणि सैन्याचे जे प्रमुख आहेत मनोज पांडे, जनरल मनोज पांडे हे देखील यांच्यासोबतच गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। 29 तारखेपासून अमरनाथ यात्रा सुरू होते आणि या अमरनाथ यात्रेचा आढावाही आणि त्यांना पुरवण्यात यात्रेसंदर्भात पुरवण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था या संदर्भातही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच पाहता अलीकडच्या काळात वाढलेले दहशतवादी हल्ले आणि सुरू होणारी अमरनाथ यात्रा या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे। बरोबर, या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीच कोणते महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी जितेंद्र।